हाय, मी प्रगती. तर आज ओल्या नारळापासून एक छान रेसिपी ट्राय केली. सगळ्यात पहिल्यांदा खोबरं जे आहे ते पातळ चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटून घेतलं. बघू शकता तुम्ही की छान असं मस्त असं खोबरं वाटून घेतलं आहे मी. त्यानंतर माझ्याकडे गूळ होता, तर तो गूळ घेतला. एका कढईमध्ये तूप टाकून वाटलेलं खोबरं टाकून घेतलं आणि परतलं. ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर जो गूळ होता तो त्याच्यामध्ये टाकला. गूळ मेल्ट होईपर्यंत सगळं छान असं बारीक गॅस करून सगळं परतून घेतलं. त्यानंतर बघू शकता हे असं काही दिसत होतं. एका प्लेटला तूप लावून स्प्रेड करून घेतलं आणि हे जे आपण मिक्सचर बनवलं होतं तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. छान असं सगळीकडं टाकून घेतलं, पण हाताला खूप जास्त भाजत होतं, गूळ होतं ना त्याच्यामध्ये, त्यामुळं. त्यानंतर हे सगळं थंड करायला ठेवून दिलं आणि बघू शकता अशा पद्धतीने मी ते थंड करायला ठेवलं होतं. थंड झाल्याच्या नंतर त्याच्या वड्या पाडून घेतल्या. कशी झाली आहे वडी कमेंट करून नक्की सांगा. बाय.